नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त एक राज्य नाही तर एक विचार घडवला. हो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय, पण एक राजा म्हणून नाही तर एका अशा शक्तिशाली आयडियाचे आर्किटेक्ट म्हणून ज्याने भारताचा इतिहासच बदलून टाकला. चला तर मग हा प्रवास जरा जवळून बघूया. चला जरा कल्पना करूया. साधारण 350 वर्षांपूर्वीच्या भारताची. कसा होता तो काळ? सगळीकडे परकीय आक्रमणांचं थैमान, परकीय सत्ताधाऱ्यांचं मनमानी कारभार, आणि यात भरली जात होती सामान्य जनता. त्यांचं आयुष्य पूर्णपणे अस्थिर आणि असुरक्षित बनलं होतं. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो की कोणी सामान्य माणूस, प्रत्येकजण न्यायासाठी तळमळत होता. हे अगदी स्पष्ट होतं की आता एका मोठ्या बदलाची नितांत गरज आहे. आणि याच गरजेतून जन्म झाला एका जबरदस्त संकल्पनेचा. ती संकल्पना होती स्वराज्य. हा फक्त एक शब्द नव्हता, नाही, ही तर एका नव्या, स्वतंत्र आणि स्वाभिमानी युगाची सुरुवात होती. स्वराज्य म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचं राज्य. पण याचा अर्थ फक्त राजा बदलणं इतकाच मर्यादित नाही तर राज्यकारभाराची अख्खी पद्धतच बदलणं. एक असं राज्य जिथे निर्णय लोकांच्या हिताचे घेतले जातील, कायदे सगळ्यांसाठी सारखे असतील आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण होईल. खरं तर ही संपूर्ण सिस्टीम बदलणारी एक क्रांतिकारी कल्पना होती. पण मग शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना इतरांपेक्षा वेगळी का होती? काय होतं त्यात खास? कारण त्याचा पायाच पूर्णपणे वेगळा होता. हे राज्य सत्तेच्या लालसेतून उभं राहिलं नव्हतं, तर रयतेच्या कल्याणाच्या ध्येयातून जन्माला आलं होतं. एक अशी व्यवस्था जिथे राजा सिंहासनाचा मालक नाही तर रयतेचा सेवक आहे. आणि हाच विचार महाराजांना सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतो. मग प्रश्न येतो की ही इतकी मोठी कल्पना होती तरी कोणाची? चला आता त्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी हे स्वप्न पाहिलं आणि ते खरं करून दाखवलं. हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. बघा, इतिहास त्यांना फक्त एक मराठा राजा म्हणून नाही ओळखत, तर युगपुरुष म्हणून ओळखतो. आता युगपुरुष म्हणजे कोण? तर अशी व्यक्ती जी फक्त राज्य जिंकत नाही तर एका नव्या युगाची, एका नव्या पर्वाची सुरुवात करते. आणि महाराजांसाठी स्वराज्य हीच त्या नव्या युगाची सुरुवात होती. त्यांच्या या महान प्रवासाची सुरुवात झाली 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर. पण त्यांचं बालपण काही साधं नव्हतं. ते फक्त खेळण्या बागडण्याचं नव्हतं, तर ते होतं एका मोठ्या ध्येयाची पायाभरणी करण्याचं, भविष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळाची तयारी करण्याचं. त्यांच्या या व्यक्तिमत्वाला आकार दिला 2 मुख्य आधारस्तंभांनी. एकीकडे होत्या त्यांच्या आई राजमाता जिजाऊ, ज्यांनी त्यांना न्याय, स्वाभिमान आणि रयतेच्या कल्याणाचे संस्कार दिले. आणि दुसरीकडे होते त्यांचे वडील शहाजीराजे, ज्यांच्या शौर्यातून आणि दूरदृष्टीतून त्यांना कायम प्रेरणा मिळत राहिली. आणि याच संस्कारांमधून जन्म झाला एका अशा निश्चयाचा ज्याने पुढे जाऊन भारताचा नकाशाच बदलून टाकला. ती होती स्वराज्याची शपथ. आणि वय काय होतं तेव्हा? फक्त 16 वर्ष. जरा विचार करा, ज्या वयात सामान्यतः मुलं आपल्या करिअरचा, आपल्या भविष्याचा विचार करत असतात, त्या वयात शिवाजी महाराजांनी एका संपूर्ण समाजाचं, एका राष्ट्राचं भविष्य बदलण्याचा निर्धार केला होता. हेच तर त्यांच्या असामान्य दूरदृष्टीचं आणि धाडसाचं प्रतीक आहे. पण ही शपथ होती तरी कशासाठी? कुठल्या तरी वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी? नाही, अजिबात नाही. ही शपथ होती रयतेच्या न्यायासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी. या शपथेने त्यांनी सिंहासनावर हक्क नाही सांगितला, तर रयतेची जबाबदारी स्वीकारली होती. आणि याच निस्वार्थ सेवेच्या विचारावर स्वराज्याचा पाया रचला गेला. आणि शेवटी हाच प्रश्न राहतो की एका फक्त 16 वर्षांच्या मुलाने पाहिलेलं स्वप्न काय घडवू शकतं? याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळतं. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते की एक पक्का निर्धार आणि एक मोठं स्वप्न खरंच संपूर्ण युगाला एक नवी दिशा देऊ शकतं.